friends, welcome back to my channel. I am Mrs. Neha Somoshi. सो गेल्या क्लासमध्ये एक्सरसाइज 1.5 पर्यंत कंप्लीट केलेलं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. नंबर सिस्टीम होल चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल इन टुडेज लेक्चर. त्याआधी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला माझ्या ओल्ड स्टुडंट्सचे मेसेज येत आहेत की मॅम आम्हाला NCERT नाही आहे, स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, तर स्टेट बोर्ड पण चालू करा. सो स्टेट बोर्डचं पण सिलेबस चालू करायचा विचार आहे. पाहूया काय होतं ते. आय थिंक चालू करेल स्टेट बोर्ड पण. ज्यांना NCERT नाही आहे त्यांच्यासाठी स्टेट बोर्डचा पण सिलेबस चालू करायचा विचार आहे. सो सध्या तरी NCERT पाहूया. ओके, नंबर सिस्टमचं लास्ट कन्सेप्ट लॉज ऑफ एक्सपोनंट्स ऑफ रिअल नंबर्स. एक्सपोनंटचे लॉज हे आपण गेल्या स्टँडर्डला पाहिलेले आहे. काय लॉज आहेत? फर्स्ट लॉ a to the power m into a to the power n is equal to a to the power m plus 1 n. म्हणजे एकाचा पॉवर बेस सेम असला आणि पॉवर्स डिफरन्स असले आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असलं तर त्या पॉवर्सचं ऍडिशन होतं. हे आपण पाहिलेले. पण कंडिशन काय? बेस सेम पाहिजे. ओके, तसंच डिव्हिजन मध्ये असले नंबर्स बेस सेम आहे आणि नंबर्स डिव्हिजन मध्ये आहेत तर त्या टायमिंगला त्यांच्या पॉवर्सचं सबट्रॅक्शन होतं. तो कोणता लॉ आहे इथे? a to the power m upon a to the power n is equal to a to the power m minus n. मीन्स पॉवरचं सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवर्सचं ऍडिशन, डिव्हिजन असेल तर पॉवर्सचं सबट्रॅक्शन. पण कंडिशन बेस सेम पाहिजे. ओके, नेक्स्ट a to the power m and ब्रॅकेटच्या बाहेर होल पॉवर n is equal to a to the power mn. मीन्स एकाचा पॉवर 2, सपोज 2 to the power 3 आहे आणि होल ब्रॅकेटचा पॉवर 2 आहे. मीन्स एकच बेस आहे आणि त्याला दोन पॉवर आहेत. एक पॉवर आहे ब्रॅकेटमध्ये, एक पॉवर आहे ब्रॅकेटच्या बाहेर. तर अशा कंडिशन मध्ये त्या दोन्ही पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. ओके, अँड लास्ट a to the power m into b to the power m is equal to ab whole power m. मीन्स दोन्ही बेस आहेत, मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत आणि पॉवर सेम आहे, तर दोन्हीला आपण मल्टिप्लिकेशन करून त्याचा होल पॉवर देऊ शकतो. ओके, तर यावरचे एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल्स घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल्स घेऊन आपण डिरेक्टली एक्सरसाइज कडे वळूया. एक्सरसाइज 1.6. नाऊ आता यावरचे एक्झाम्पल्स पाहूया. ओके, पॉवर्स त्या कन्सेप्ट वरचे एक्झाम्पल्स. ओके, फर्स्ट एक्झाम्पल 2 to the power 2/3 into 2 to the power 1/3. बेस सेम आहे, पॉवर्स डिफरन्स आहेत. आताच लॉस पाहिलेला. सेम बेस असला, पॉवर डिफरन्स असले आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असलं तर पॉवर्सचं ऍडिशन. ओके, मीन्स बेस सेम आहे. 2 to the power 2/3 plus 1/3. What we get? 3/3 means 2 to the power 1. Single 2. Okay, now let's move towards the next law. 3 to the power 1/5 into 4. आता सांगितलेलं एकच बेस असतो, ब्रॅकेट मध्ये एक पॉवर आणि ब्रॅकेटच्या बाहेर एक पॉवर. अशामध्ये फक्त पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन, नथिंग एल्स. 3 to the power 1/5 into 4. What we get? 3 to the power 4 into 1/5. 4/5. सिंपल, बस इतकंच करायचंय. आता 3 to the power 4/5 कसं काढणार? आम्हाला तर माहितच नाही. आम्हाला फक्त स्क्वेअर क्यूब काढायचं माहिती. तर डोंट वरी, याचं सोल्युशन करायचं नाहीये. फक्त आपल्याला लॉजचं एक्सपान्शन करायचं, बस इतकंच आहे. नेक्स्ट 7 to the power 1/5 अपॉन 7 to the power 1/3. आता डिव्हिजन मध्ये आलंय, बेस सेम आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर आपण ऍडिशन करतो, डिव्हिजन असेल तर काय करतो? पॉवर्सचं सबट्रॅक्शन. करेक्ट. सो 7 to the power 1/5 वरच्या पॉवर मधून खालचा पॉवर मायनस करायचा. 1/5 minus 1/3. What we get? 7 to the power minus 2/15. ओके, आणि नेक्स्ट 13 to the power 1/5 into 17 to the power 1/5. आता या ठिकाणी लक्ष द्या. बेस डिफरंट आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि पॉवर सेम आहे. तर या केसमध्ये बेसचं मल्टिप्लिकेशन होतं. ज्या ठिकाणी बेस डिफरंट असतो तिथे बेसचं मल्टिप्लिकेशन होतं. पण कंडिशन काय पाहिजे? बेस डिफरंट जरी असला तरी पॉवर सेम पाहिजे. दोन्ही पॉवर सेम आहे 1/5. तो इथे काय होणार?
13 मल्टीप्लाय बाय 70 टू द पॉवर 1/5. ओके, या ठिकाणी पण तसंच होतं, मल्टिप्लिकेशन होतं आणि पॉवर पण होते. मग डिफरंट काय आहे दोघांमध्ये? तर इथे बेस सेम आहे. बेस सेम असलं की पॉवरचं ऍडिशन, आणि जिथे बेस सेम नसतो, पॉवर सेम असतो, तिथे बेसचं मल्टिप्लिकेशन. ओके, व्हेरी सिम्पल. नाऊ आता यावरतीच आपली एक्सरसाइज आहे. लेट्स मूव टुवर्ड्स द एक्सरसाइज 1.6. एक्सरसाइज 1.6. 1.6 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? फाइंड. बेस दिलेत, पॉवर्स दिलेत आणि फाइंड म्हटले. तर अशा केसेस मध्ये काय करायचं? आता इथे लॉज यूज होत नाही. 64 टू द पॉवर 1/2. ओके, तर आपल्याला 64 ला पॉवर्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर ते कसं करणार आपण? स्टँडर्ड 8 मध्ये पाहिलेलं प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. येस, डू यू गेट दॅट? डू यू रिमेंबर? येस, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. सो 64 चे आपल्याला प्राइम फॅक्टर्स पाडावे लागतील. 64 ला कशाने डिवाइड होईल? फर्स्ट 2 न. 2 ने डिवाइड केलं तर वी गेट 32. नेक्स्ट 32 ला पण डिवाइड करायचं, वी गेट 16. परत 16 ला पण 2 नेच जाईल. 2 8 जा 16. नेक्स्ट 2 4 जा 8. परत 2 नेच जाईल. 2 2 जा 4 आणि परत 2 नेच 2 1 जा 2. ओके, नाउ टू 64 चे फॅक्टर्स काय आले आपल्याला? 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. म्हणजे 2 किती वेळेस आलाय चेक करा. 1 2 3 4 5 6. 6 टाइम्स 2 आलेला आहे. तर मी इथे लिहू शकते 2 चा पॉवर 6 आणि होल ब्रॅकेटचा पॉवर 1/2. या 1/2 ला काहीही केलेलं नाही आपण. काय केले? फक्त 64 चे प्राइम फॅक्टर्स पाडले आणि ते फॅक्टर्स पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहिले. ओके, बेस सेम आहे म्हणून आपण 2 टू द पॉवर 6 लिहू शकतो. आता ह्याच्या पुढे काय करता येईल? नेक्स्ट स्टेप, आपण लॉ पाहिलेला. एक पॉवर ब्रॅकेट मध्ये, दुसरा पॉवर ब्रॅकेटच्या बाहेर पॉवरचं मल्टिप्लिकेशन. सो 2 टू द पॉवर 6 मल्टिप्लाय बाय 1/2. काय होईल का? येस, 2 ने 6 ला डिवाइड होईल. 2 3 जा 6. पॉवर राहिला 2 टू द पॉवर 3 मीन्स 2 क्यूब. 2 क्यूब आपल्याला माहितीये, जे सॉल्व करता येईल, जिथपर्यंत सॉल्व करता येईल तिथपर्यंत सॉल्व करत जायचं. 2 क्यूब आपल्याला माहितीये. व्हॉट इज 2 क्यूब? 8. सो आवर आन्सर इज 8. सिमिलर, व्हेरी सिम्पल. नाउ 32 टू द पॉवर 1/5. सेम आहे. 32 चे पण प्राइम फॅक्टर्स पाडायचे आहे. 32 चे प्राइम फॅक्टर्स पाडल्यानंतर आपल्याला त्याचा पॉवर येतो 2 टू द पॉवर 5 अँड ब्रॅकेटच्या बाहेर 1/5. मी डिरेक्टली लिहिला आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर आता केलेल्या पद्धतीनं प्राइम फॅक्टरायझेशन करून पहा. त्याचा आन्सर 2 टू द पॉवर 5च येईल. ओके, नाउ सेम मेथड. पॉवरचं मल्टिप्लिकेशन. 5 5 कॅन्सल होईल. 2 चा पॉवर 1 means we get only 2. Now third, 125 to the power 1/3. आता इथे पण सेमच करायचे. 125 चे पण प्राइम फॅक्टरायझेशन आपल्याला पाडायचे. मग काय येणार? 125 5 चं क्यूब आहे. ओके, सो हे इथे येणार 5 टू द पॉवर 1/3 आणि होल ब्रॅकेट टू द पॉवर 1/3. 5 टू द पॉवर 3 होल ब्रॅकेट टू द पॉवर 1/3. आता सेम पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन. 3 3 गेट कॅन्सल. वी गेट 5 टू द पॉवर 1 मीन्स सिंपल 5. Okay, very simple. This is what about question number 1. Now let's move towards the question number 2. Now question number 2. Question number 1 पाहिला. Similarly question number 2 आहे. Question number 2 मध्ये काय आहे? First question 9 to the power 3/2. ओके, सेम करायचंय. काय करायचंय? 9 चे फॅक्टर्स पाडायचे आणि मग पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन. 9 चे फॅक्टर्स काय पडणार? 9 कशाचा स्क्वेअर आहे का? येस, 9 इज अ स्क्वेअर ऑफ 3. सो काय करायचं? 3 चा स्क्वेअर. सो मी इथे लिहिणार 3 चा पॉवर 2 टू द पॉवर 3/2. देन नेक्स्ट स्टेप, पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये 2 2 कॅन्सल होईल. राहणार काय? 3 चा पॉवर 3 मीन्स 3 क्यूब. What is the 3 cube? Yes, 27. 3 cube is 27. We get our answer 27. Simple आहे. Next 30 to the power 2/5.
आता 32 चे पॉवर्स आताच आपण पाहिलेले काय आहेत 2 to the power 5. येस, मग काय करणार मी 2 to the power 5 होल ब्रॅकेट पॉवर 2/5. आपण फक्त ह्या बेसचेच फॅक्टर पाडतोय आणि मग नंतर पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन करतोय. ओके, हे लक्षात असू द्या. नाव आता पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हटलं की 5 गेट कॅन्सल. काय राहतं 2 to the power 2. 2 चं स्क्वेअर काय आहे 4. ओके, नाव नेक्स्ट 16 to the power 3/4. तर 16 चे फॅक्टर्स काय पडणार 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 मीन्स 2 4 टाइम्स. म्हणजे काय झालं 2 to the power 4 अँड ब्रॅकेटचा पॉवर राहिला 3/4. आता करा मल्टिप्लिकेशन 4 4 गेट कॅन्सल. वी गेट 2 to the power 3. 2 to the power 3 मीन्स व्हॉट 2 क्यूब. आपल्याला 2 क्यूब माहिती आहे 8. सिंपल. नाउ फोर्थ लास्ट 125 to the power -1/3. तर 125 कशाचा स्क्वेअर आहे का 5 5 जा 25 याचा स्क्वेअर तर येत नाही 25 चा पण येत नाही. मग क्यूब आहे का येस 5 5 जा 25 25 5 जा 125. सो 5 to the power 3 and whole to the power -1/3. आता सेम 3 3 गेट कॅन्सल 5 to the power -1 येतं. पण आपल्याला पॉवर्स कधी पण मायनस मध्ये नाही ठेवायचे. सो अशा केस मध्ये काय करायचं त्या नंबरला खालती घेऊन जायचं. मीन्स जो फ्रॅक्शन आहे त्याला त्याचा रेसिप्रोकल करायचा. 5 to the power -1 आहे त्याच्या खाली काय नसतं म्हणजे 1 असतं. त्याला जर उलट केलं तर काय होईल 1/5. ऑटोमॅटिकली -1 चा +1 होईल. ओके 1/5 to the power +1. मायनस मध्ये पॉवर आला की फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल घ्यायचा आणि पॉवर्स ॲज इट इज ठेवायचा. फक्त साइन काढून टाकायचं. व्हेरी सिंपल आहे. क्वेश्चन 1 झाले, क्वेश्चन 2 झाले. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस चॅप्टर, क्वेश्चन 3. नाउ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज अँड ऑफ दिस चॅप्टर आल्सो. हा क्वेश्चन झाला की चॅप्टर संपला. ओके, सो आधी क्वेश्चन्स पाहूया मग नंतरचं डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 3. आता इथे लॉजचा यूज होईल स्टार्टिंग पासूनच. ओके 2 to the power 2/3 into 2 to the power 1/5. बेस सेम आहे. पॉवर्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. काय करावं लागेल पॉवर्सचे ऍडिशन. बेस सेम आहे मीन्स ह्याचा आन्सर येणार 2 to the power 2/3 + 1/5. यांचं ऍडिशन केलं की आपल्याला मिळून जाईल 13/15. 2 to the power 13/15. स्पेस कमी आहे सो मी कॅल्क्युलेशन करत नाही आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. वरच्या पॉवर्सचं ऍडिशन करा तुम्हाला आन्सर 13/15 मिळून जाईल. नेक्स्ट 1/3 to the power 3 होल ब्रॅकेट to the power 7. अशा केस मध्ये पॉवर सेपरेट देऊन टाकायचे. दुसरं काही करायचं नाही. 1 ला पॉवर सेपरेट द्या 1 to the power 7. तर 1 ला कितीही पॉवर द्या तुम्ही त्याचा आन्सर 1च येणार आहे. कारण 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय कितीही जरी मल्टिप्लाय केलं तरी राहणार शेवटी 1च आहे ना. सो मग वरती 1 आणि खाली 3 to the power 3 आणि होल टू द पॉवर 7. तर अशा केस मध्ये काय करतो आपण पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन. सो 1 डिवायडेड बाय 3 to the power काय होईल 3 7 जा 21. 3 to the power 21. आता 3 चा पॉवर 21 आहे. एवढं लांब कॅल्क्युलेशन कसं करणार काहीही गरज नाहीये. कॅल्क्युलेशन करायचं नाही इतकं सफिशियंट आहे. ओके अँड नाउ आता हे डिव्हिजन मध्ये आले 11 to the power 1/2 डिवायडेड बाय 11 to the power 1/4. बेस सेम आहे पॉवर्स डिफरंट आहेत आणि केस आहे डिव्हिजनची. सो पॉवर्सचं होणार सबस्ट्रॅक्शन. येस सो 11 to the power 1/2 मायनस 1/4. वरच्या पॉवर मधून खालचा पॉवर मायनस. यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं पॉवरचं 1/2 मायनस 1/4 आपल्याला मिळून जाईल 11 to the power 1/4. ओके नेक्स्ट लास्ट 7 to the power 1/2 into 8 to the power 1/2. आता हे लास्ट लॉ मध्ये येतं. बेस सेम नाहीये बेस डिफरंट आहे पण पॉवर सेम आहे. अशा वेळी आपण काय करतो बेसचं मल्टिप्लिकेशन
आणि पॉवर देऊन टाकतो. 7 8 जा 56. 56 to the power 1/2. Simple. Here we finished our chapter first number system. चॅप्टर संपलेला आहे. हा चॅप्टर तुम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचा असेल, यू मस्ट हॅव टू वॉच द व्हिडिओज ऑफ दिस चॅप्टर फ्रॉम द बिगिनिंग. आपण पहिल्यांदा कन्सेप्ट घेतलेले आहेत आणि नंतर एक्सरसाइज घेतलेली आहे. सो तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. बिगिनिंग पासून आतापर्यंतचे शेवट पूर्ण व्हिडिओ पाहिले की एका पूर्ण व्हिडिओ मध्येच तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर लक्षात येऊन जाईल. ओके, सो स्टेट बोर्डचं स्टार्ट करायचं की नाही ते मी सांगेल आणि NCERT तरी कंटिन्यू राहील. सो आजच्यासाठी एवढंच. सो कीप डुईंग स्टडी एव्हरीवन. स्टे होम, स्टे हॅपी and don't forget to like, share and subscribe.